नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश आता विचारात बसलेला असतो. तेवढ्यातच भूमी त्याच्याकडे कौतुकाने बघत असते. आकाश म्हणतो, भूमी काय झालं गं? माझ्याकडे असं का बघतेस तू? तेव्हा भूमी म्हणते, आकाश आज तू मला खूप जास्त खुश वाटतोयस. तेव्हा आकाश म्हणतो, हां भूमी, खुश तर मी आहे गं, पण आता जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे. माझ्याच ऑफिसमध्ये आता माझी CEO म्हणून निवड झालेली आहे. पण त्याचबरोबर माझ्याकडे जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे. मन लावून काम करावं लागणार आहे. घरातल्या लोकांची जबाबदारी तू अगदी व्यवस्थितरित्या पार पाडतेस. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो, त्यांच्याकडे तर माझं बारीक लक्ष आहे. तेव्हा आकाश म्हणतो, मग आता ऑफिसमध्ये मला लक्ष द्यायला नको का? तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी काय म्हणत होते, आत्यांना अजून पूर्णपणे बरं वाटत नाही आहे. मग तू त्यांचं सामान कुणाबरोबर तरी पाठवून दिलंस तर? नाहीतर तू स्वतः ये ना घेऊन. आत्यांना कशाला ऑफिसला यायला पाहिजे? त्यांना अजून बरं वाटत नाही आहे. तर आकाश म्हणत असतो, नाही भूमी, आत्याला स्वतःलाच येऊ दे. कारण तिच्या आठवणी आहेत तिथे. सामान घेऊन येत असताना तिला तेवढंच बरं वाटेल. तिला जे हवं ते सगळं ती घेऊन येईल ना. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तुला नाही कळत आहे. अरे मी तुला सांगते ना, आत्यांना अजून पूर्णपणे बरं नाही वाटत आहे. तेव्हा इथे आकाश काही भूमीचं ऐकायला तयार नसतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तू असं का करतोयस रे? मी तुला काळजीपोटीच सांगते ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं एवढ्या वर्ष आत्याने ऑफिसमध्ये काम केलं आहे आणि आता ती जर न बघता निघून आली, तिलासुद्धा वाईट वाटेल ना. तिची अटॅचमेंट आहे तिथे. तेव्हा तिला आता स्वतःचं सामान घेऊन येऊ दे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे तुझ्यासारखी साधी बाई नाही आहे ती. थोड्या वेळासाठी जरी गेली ना तरी काहीतरी कट कारस्थानं करून येईल, असं आता इथे भूमी म्हणत असते. त्यानंतर अथर्व काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच इथे मानसी त्याचा फोटो काढते मोबाईलमध्ये. अथर्व म्हणतो, काय झालं, माझा का फोटो काढलास मोबाईलमध्ये? तेव्हा मानसी म्हणते, कारण माझा नवरा जेव्हा मन लावून काम करत असतो ना तेव्हा तो खूप जास्त क्यूट दिसतो, म्हणून मी त्याचा फोटो माझ्या मोबाईलमध्ये काढलेला आहे. आणि तसंही माझ्या नवऱ्याकडे आता माझ्याजवळ बोलण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे ना, मग मी त्याचा फोटो काढला आहे. मला जर गप्पा मारायच्या असतील तर मी फोटोजवळ गप्पा मारत बसेन. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, काय झालं आहे तुला अथर्व, का बोलत नाही आहेस माझ्याशी? तेव्हा इथे अथर्व म्हणतो, मानसी मी अबोला धरला आहे का तुझ्याजवळ? तेव्हा इथे आता मानसीला आठवतं, ज्या वेळेला इथे अथर्व तिच्याबरोबर बोलत असतो तेव्हा तिच्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात आणि ती म्हणते की अथर्व मी सांगितलं ना, माझा मूड नाही आहे आता तुझ्याजवळ बोलण्याचा. हे बघ माझी माझी अशीसुद्धा स्पेस आहे की नाही, मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी आता. तेव्हा अथर्व म्हणत असतो की मनू ठीक आहे, मग आता तुझी परवानगी नसेल ना तर मी कधीच तुझ्या स्पेसमध्ये येणार नाही, कळलं ना तुला? आणि तो सरळ तिथून निघून जातो आणि तेव्हापासून तिच्याबरोबर बोलत नाही. तेव्हा इथे मनू म्हणत असते की अथर्व हे बघ मी कान पकडून तुला सॉरी म्हणते, तू नको ना रागूस माझ्यावरती. हे बघ तुला चांगलंच माहिती आहे, तू जर माझ्याशी नाही बोललास तर मला करमत नाही, मला अस्वस्थ वाटतं. तुला माहिती आहे ना तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेस ते. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, अगं मनू तू रडू नकोस ना. हे बघ तूसुद्धा माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेस, तुलासुद्धा हे चांगलंच माहिती आहे, मग का माझ्यावरती रागवत असतेस? तेव्हा इथे मानसी म्हणते, मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. तेव्हा अथर्व म्हणतो, बरं ठीक आहे, आता रडू नकोस बरं, मी सुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही बघू शकत. तेव्हा इथे आता अथर्व आणि मनूमध्ये जे काही भांडण झालेलं असतं ते आता मिटलेलं असतं. इथे अथर्वने मनूला माफ केलेलं असतं. त्यानंतर अथर्व आता मनूला विचारत असतो की मनू, ज्या वेळेला आई आकाशला खीर भरवत होती तेव्हा तू आणि भूमिताईने एकमेकांकडे बघून असं थम्सअप का केलं गं? तेव्हा इथे आता आकाशला हे सगळं काही माहिती नसतं. अथर्वने हे बघितलेलं असतं आणि अथर्व लगेच इथे मनूला आता विचारतो. तेव्हा इथे मानसीला माहितीसुद्धा नसतं की अथर्वने हे सगळं बघितलं असेल. जेव्हा अथर्व हे सगळं विचारतो तेव्हा मनूलासुद्धा आश्चर्य वाटतं. त्यानंतर इथे मनू लगेच विचार करते, भूमीने तिला जे काही सांगितलेलं असतं त्याचा. मनू म्हणते, अगं मानसी तुला माहिती आहे का, ही रागिनी आत्या जितकी दिसते तितकी साधी नाही आहे. अगं आकाशच्या आईवडिलांच्या अपघातापासून त्या आकाशला वेडं करण्यापर्यंत आणि नंतर आकाशला आणि मला मारण्यापर्यंतचा सगळा प्लॅन हा रागिनी आत्यांचा होता. या सगळ्यांच्या मागे दुसरं तिसरं कुणी नसून रागिनी आत्या आहेत. म्हणून त्या जेवढ्या दिसतात तेवढ्या साध्या भोळ्या नाही आहेत, त्या एक नंबरच्या कपटी आणि कारस्थानी आहेत. हे सगळं भूमीने मनूला सांगितलेलं असतं. त्यामुळे रागिनीचं सत्य मनूसमोर तर आलेलंच असतं.
तेव्हा इथे आता मनू विचार करत असते की हे सगळं मी अथर्वला सांगू का. अथर्व म्हणत असतो की मनू हे बघ, आपण नवरा बायको आहोत ना. आताच तू म्हणालीस की आपण दोघांनी एकमेकांपासून काही लपवायचं नाही, आपण सगळं शेअर केलं पाहिजे. मग तू मला सांग बरं, नक्की काय कारण आहे. तेव्हा इथे मनू म्हणत असते मी आत्ताच्या आत्ता जाते आणि हे सगळं अथर्वला सांगते. तेव्हा भूमी म्हणत असते की नाही मनू, तू जर आता काहीही अथर्वला सांगायला गेलीस ना, अथर्व तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार. कारण त्याच्या आई आहेत, तो आपल्या आईवरती विश्वास ठेवेल. तुझ्या बोलण्यावरती सहजासहजी विश्वास ठेवणार नाही. जोपर्यंत आपल्याकडे काही पुरावे नाही आहेत तोपर्यंत तू त्याला काही सांगू नकोस. तेव्हा इथे आता मनूला आठवतं ज्या वेळेला मनू म्हणालेली असते की तुझी आई एक नंबरची स्वार्थी आहे, तेव्हा अथर्वने मनूवरती हात उगारलेला असतो. तेव्हा इथे आता मनू म्हणत असते की अथर्व, मी तुला योग्य वेळ आल्यानंतर सगळं खरं सांगेन, पण आता ते टॉप सिक्रेट आहे, त्याच्यामुळे आता नाही सांगू शकत. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो अच्छा, म्हणजे एकीकडे मनू तू म्हणतेस की आपण नवरा बायको आहोत, एकमेकांना सगळं सत्य सांगितलं पाहिजे आणि एका बाजूला तू सगळं सत्य माझ्यापासून लपवतेस. तेव्हा इथे आता रागिणीने फोन केलेला असतो. तर इथे क्षीरसागर सरांना फोन केलेला असतो आणि तिने आता आकाशची आणि त्यांची मीटिंग अरेंज केलेली असते मुंबईमध्ये. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की अभि, उद्या दादरमध्ये मीटिंग आहे क्षीरसागर सरांबरोबर, त्याच्यामुळे आकाशला घेऊन जायची जबाबदारी तुझी. तू एकदा का आकाशला घेऊन मुंबईला गेलास ना की मग इथे मला ऑफिसला जाऊन जे काही माझं काम करायचं आहे ना ते मी अगदी बरोबर करेन. तेव्हा इथे आता रागिणी म्हणत असते की अभि, तू फक्त आकाशला वेळेत मुंबईला घेऊन जा, दादरमध्ये आता तुमची मीटिंग आहे. तेव्हा अभि म्हणत असतो आई, तुझ्या या खुरापिती डोक्यामध्ये अजून काय काय येईल ना, काही सांगता येत नाही. तर इथे आता भूमी छान तयार झालेली असते. ती म्हणते की आकाश तयार झालास ना, आता घटस्थापनेची वेळ झालेली आहे. तेव्हा इथे आकाश मागे वळून बघतो तर भूमी खूप छान अशी तयार झालेली असते आणि ती खूप सुंदरसुद्धा दिसत असते. तेव्हा इथे आकाश तिच्याकडे एकटक बघत असतो. भूमी म्हणते आकाश काय झालं रे, माझ्याकडे तू असं का बघतोयस. तेव्हा आकाश म्हणतो भूमी, अगं काय सांगू तुला. आणि तो तिच्याकडे एकटक बघतच तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणत असतो की भूमी, मी खरं सांगतोय, मी खूप जास्त नशीबवान आहे गं, खूपच जास्त नशीबवान. तुझ्यासारखी बायको माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे. तुला माहिती आहे का, तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहेस ना, माझं आयुष्य सुंदर झालेलं आहे, खूपच जास्त सुंदर. अगं किती सुंदर दिसतेस तू, तुला माहिती आहे का. त्याचबरोबर माझ्या घरच्यांची व्यवस्थित काळजी घेतेस, सगळ्यांना सांभाळतेस, सगळ्यांचा विचार करतेस, माझ्यावरती भरभरून प्रेमसुद्धा करतेस. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आकाश काय झालं आहे, असं का बोलतोयस तू. तेव्हा इथे आकाश आता भूमीचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच्यावरती नतमस्तक होतो. आपलं डोकं आता भूमीच्या हातावरती टेकवतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश हे काय करतोयस तू. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तूच म्हणालीस ना की घटस्थापना आहे म्हणून. हवं आता स्त्री शक्तीचे दिवस सुरू होणार आहेत. स्त्रीमध्ये किती शक्ती असते हे मला तू या घरामध्ये आल्यापासून जास्त कटाक्षाने समजलेले आहे. म्हणजे तू आल्यापासून या घरामध्ये किती अडचणी, किती संकटं आली, पण तू अगदी खंबीरपणे सगळ्यांच्या समोर कठीणपणे उभी राहिलीस आणि कठोरपणे सगळ्या संकटांना सामोरं गेलीस, ते सुद्धा न घाबरता, न डगमगता. तुझ्यामध्ये किती ताकद आहे हे मला बरोबर कळतंय, म्हणून मी तुझ्यामधल्या स्त्री शक्तीला इथे सन्मान करतोय, मी तुझा आदर करतोय. तेव्हा इथे आता भूमीला खूपच असं छान पद्धतीने त्याने ट्रीट केलेलं असतं. भूमीवरती जीवापाड प्रेम करत असतो. तर इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलीस, माझं आयुष्य बदलून टाकलंस गं तू. माझ्या घरामध्ये चैतन्य आलं, आयुष्यामध्ये आनंद आला आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे. या सगळ्याचं श्रेय तुला जातं. तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश, अरे तू माझ्यावरती जीवापाड प्रेम करतोस ना, म्हणून मला ही ताकद मिळाली आणि म्हणून मी या संकटांशी लढू शकले. तुझ्यामुळे ही ताकद मिळाली आहे मला, म्हणून हे सगळं श्रेय तुला जातं. तेव्हा आकाश म्हणतो नाही भूमी, या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुला जातं. अगं तुला माहिती आहे का, तू कुणी साधीसुधी नाही आहेस गं. तू जेव्हा माझ्याबरोबर लग्न केलंस तेव्हा काय अवस्था होती माझी, पण तू त्याच्याकडे लक्ष न देता माझ्याबरोबर लग्न करून माझ्या आयुष्यामध्ये एवढा आनंद भरलास, मग या सगळ्याचं श्रेय तुला जातं. तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश, अरे तू माझ्याबरोबर लग्न केलंस आणि तू मला हा सुखाचा संसार दिलास, एवढं सुंदर आणि छान कुटुंब दिलंस आणि मग या सगळ्याचं श्रेय तुला जातं.
तेव्हा इथे भूमी आकाश आता दोघंजण एकमेकांना श्रेय देत असतात आणि दोघेही आता हसायला लागतात. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे, आपल्या दोघांचा संसार आहे ना, मग श्रेयसुद्धा आपल्या दोघांचं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा इथे दोघांच्या आता प्रेमाच्या गप्पा ह्या झालेल्या असतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश बरं चल आता आपण निघूया का, घटस्थापनेची वेळ झालेली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हो ठीक आहे, निघूया ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं चल निघूया, आपण काही विसरत तर नाही ना. तेव्हा इथे भूमी आता पुढे जाते आणि पुन्हा उभी राहते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही काही विसरत तर नाही. तेव्हा भूमी म्हणते, नक्की का. आकाश म्हणतो, हो नक्की. तेव्हा इथे भूमीला आता आकाशला विचारायचं असतं की त्याने भूमीसाठी गजरा नाही आणला का. कारण इथे जेव्हा जेव्हा काही घरामध्ये सण असतो, तिवार असतो, तेव्हा आकाश न विसरता भूमीसाठी गजरा आणत असतो. आणि आजसुद्धा भूमीला असं वाटत असतं की आकाशने तिच्यासाठी गजरा आणला असेल. जेव्हा भूमी विचारते की आकाश आपण निघूया का, तेव्हा आकाश म्हणतो, हा निघूया. तेव्हा तिला असं वाटतं की गजरा नाही आणला आहे. पण इथे आता आकाशने भूमीला सरप्राईज दिलेलं असतं. गजरा त्याने आधीच आणलेला असतो. तेव्हा इथे आकाश तो गजरा जेव्हा भूमीला दाखवतो, भूमी खूपच जास्त खुश होते आणि स्वतःच्या हाताने केसांमध्ये माळायला सांगते. तेव्हा इथे आकाश आता स्वतःच्या हाताने भूमीच्या केसांमध्ये गजरा माळत असतो. तेव्हा भूमी खूप खुश होते आणि म्हणत असते की आकाश, जोपर्यंत तू माझ्यासाठी मोगऱ्याचा हा सुगंध दरवळणारा गजरा आणत नाही, तोपर्यंत माझं नटणं पूर्ण होत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, आणि मी सुद्धा जोपर्यंत माझ्या हाताने तुला हा गजरा घालत नाही, तोपर्यंत मलासुद्धा छान वाटत नाही. तेव्हा इथे आता दोघंजण खूपच जास्त प्रेमाने एकमेकांजवळ बोलत असतात. त्यानंतर इथे मानसी म्हणत असते की आता घटस्थापना झालेली आहे, आता 9 दिवस घरामध्ये कसं सणाचं आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण असेल ना. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की अभि, थोड्या वेळातच तुला मीटिंगसाठी निघायचं आहे आणि आता इथे क्षीरसागर सरांचा फोनसुद्धा आकाशला येईल, तुला कळतं आहे ना. तेव्हा आजी तिथे येतात, म्हणतात की मानसी सगळी तयारी झाली ना व्यवस्थित. तेव्हा मानसी म्हणते, हो आजी. तेव्हा इथे आजी आता पौर्णिमेला विचारतात, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो आजी, तयारी तर व्यवस्थित झाली आहे. तेव्हा आजी म्हणतात, कुंकवाचा करंडा कुठे आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, तो बाजूला ठेवला आहे, याच्यामध्ये गर्दी नको ना. तेव्हा आजी म्हणतात, अगं याच्यामध्येच ठेवायचं, म्हणजे सगळ्या वस्तू एकसाथ मिळतात. आणि निरंजन कुठे आहे, निरंजनसुद्धा तिथे ठेव. तेव्हा इथे आता पौर्णिमाने आपलं काम नेहमीप्रमाणे अर्धवट केलेलं असतं. तेवढ्यात तिथे आकाश आणि भूमी दोघंजण आता तयार होऊन बाहेर येतात. तेव्हा आजी म्हणतात, आला गं माझ्या लक्ष्मीनारायणाचा जोडा आला. तेव्हा इथे कुणाचीही दृष्ट लागायला नको असं आजी म्हणतात. तेव्हा भूमी रागिणीकडे बघते आणि म्हणत असते, नाही आजी, कुणाचीच आता आम्हाला आमच्या जोडीला दृष्ट लागणार नाही, याची काळजी घेतली आहे मी. त्यानंतर आकाशला आता क्षीरसागर सरांचा फोन येतो आणि ते म्हणत असतात की आकाश, आता आपल्याला आजच मीटिंग करावी लागणार आहे, कारण मी 15 दिवसासाठी आता परदेशात जाणार आहे. त्याच्यामुळे तू लवकरात लवकर आलास तर बरं होईल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, मी येतो आहे. आणि आता आकाश सांगतो की क्षीरसागर सरांचा फोन आला होता, मला आत्ताच मीटिंगला बोलावलं आहे, अभि आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे. क्षीरसागर सरांचा फोन आला होता, दादरमध्ये मीटिंग आहे. तेव्हा अभि म्हणतो, हो आपण लवकरच निघूया. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, पण आकाश हे अनप्रोफेशनल आहे ना, म्हणजे त्यांनी तुला आधीच सांगायला हवं होतं. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, नाही बाळा, बिझनेसमध्ये कधीकधी अशा इमर्जन्सीमध्ये मीटिंग घेतल्या जातात. तेव्हा रागिनी म्हणते, बरं ते सगळं ठीक आहे, पण जोपर्यंत घटस्थापना होत नाही तोपर्यंत कुणी कुठेही जायचं नाही आहे. घटस्थापना झाल्यानंतरच सगळ्यांनी बाहेर पडायचं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो आजी, घटस्थापना झाल्यानंतरच आम्ही बाहेर पडू. तेव्हा इथे भूमी आणि आकाश आता दोघंजणं देवीची पूजा करतात. घटस्थापना वेळेतच झालेली असते. त्यानंतर सगळ्यांना आकाश आरती देतो आणि लगेचच तयार होऊन निघतो. तेव्हा इथे आकाश आणि अभि दोघंजणं निघालेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो की अभि, मी जरा आईला आणि आजीला आवाज देतो. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणतो, बरं आजी, आई, आम्ही निघतोय आता जायला मीटिंगला, तुम्ही दोघीजणी काळजी घ्या. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आकाश सांभाळून जा आणि फोन कर बरं. तेवढ्यातच इथे गोखले गुरुजींचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे आजी म्हणतात की आजच्या एवढ्या छान मुहूर्तावरती तुम्ही फोन केलात, घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तेव्हा गोखले गुरुजी म्हणतात की घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहायलाच हवं, त्यासाठीच तर मी प्रार्थना करत असतो.
तेव्हा इथे गोखले गुरुजी म्हणत असतात की आजी, अहो तुमच्या घरामध्ये आता 25वा इथे घटस्थापना होणार आहे, त्याच्यामुळे मला महत्त्वाचं बोलायचं आहे. उद्या मी घरी येतो आहे. तेव्हा आजी म्हणतात ठीक आहे तुम्ही या. त्यानंतरला इथे रागिनी विचारत असते की आई काय झालं गं? तेव्हा इथे आजी म्हणतात अगं उद्या गोखले गुरुजी येत आहेत आपल्या इथे. आता 25वा घटस्थापना असणार आहे ना, त्याबद्दल त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा ते उद्या येणार आहेत. पौर्णिमा म्हणते काय सांगायचं असेल गुरुजींना? आई तुम्ही एक काम करता का, तुम्ही जरा गुरुजींना फोन करून विचारा ना. तेव्हा रागिनी म्हणते पौर्णिमा, अगं गुरुजी उद्या येणार आहेत त्यांनी सांगितलं आहे ना, ते इथे आल्यानंतर सांगतील त्यांना जे काही सांगायचं आहे ते. आत्ताच त्यांना फोन आला होता आणि लगेच मी फोन करून त्यांना विचारू का काय त्यांना बोलायचं आहे ते. तेव्हा इथे आता रागिनी गप्पच बसते. त्यानंतर आकाश म्हणत असतो की आई तू कधी जाणार आहेस ऑफिसमध्ये? हे बघ एक काम करूया, मी आल्यानंतर आपण उद्या ऑफिसला जाऊया. तेव्हा रागिनी म्हणते नाही नको, उद्या गोखले गुरुजी येणार आहेत, तेव्हा घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते तू जा मुंबईला तुझी मीटिंग कर, मी जाते आज आणि एकटी नाही जाणार आहे, अथर्वला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे आणि मग माझं जे काही सामान आहे ते सगळं घेऊन मी येईन. हो ना अथर्व, येशील ना माझ्याबरोबर? तेव्हा अथर्व म्हणतो हो आई मी येईन, तुला बरं वाटत नाही आहे ना, मी नक्कीच तुझ्याबरोबर येईन. तेव्हा रागिनी म्हणते किती गुणाचं आहे गं माझं बाळ. तेव्हा इथे आता भूमी मनामध्ये म्हणत असते की आकाशचं अचानक मुंबईला मीटिंगला जाणं आणि इथे रागिनी आत्यांचं आजच ऑफिसला जाणं, या दोघांचा काही संबंध आहे का? तेव्हा आकाश म्हणतो बरं ठीक आहे आई आजी मी निघतो हां. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते अभि लक्ष दे रे मीटिंगमध्ये, आणि ती आता अभिला खाणाखुणा करते आणि जायला सांगते. तेव्हा इथे भूमी आता रागिनीकडेच बघत असते आणि ती म्हणते की नक्कीच या रागिनी आत्यांच्या मनामध्ये काहीतरी सुरू आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता मानसीला म्हणत असते की मनू, जोपर्यंत मला कळत नाही ना की रागिनी आत्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे ते, तोपर्यंत मला काही चैन मिळणार नाही आहे. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की कारेकर आता ऑफिसमध्ये आल्यानंतर तुम्ही मला असं ग्रीट करणार आहात का? तेव्हा कारेकर म्हणतात की आता तुम्ही आमच्या मालकीनबाई राहिलेला नाही आहेत, तुम्ही आता मॅडम नाही आहेत आमच्या, त्याच्यामुळे तुम्हाला कसं ग्रीट करायचं कसं नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका, आम्हाला ते बंधनकारक नाही आहे. तेव्हा इथे रागिनीचा आता कारेकर यांनी चांगला पाण उतारा केलेला असतो, त्यामुळे ते रागिनीला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. तेव्हा रागिनी आता घरी येते, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रागिनी येऊन आता आपल्या रूममध्ये रडत बसलेली असते. तेव्हा इथे आजी भूमीला म्हणत असतात की भूमी अगं एवढ्या वर्षात रागिनीला असं कधीच बघितलेलं नाही आहे. माझा मुलगा आणि माझी सून मला सोडून गेले, तिथून रागिनी इथे आहे. माझ्या पोटचा गोळा जर हा सुद्धा असा वागायला लागला, मला सोडून गेला तर माझं कसं होईल, मला सहनच होणार नाही. तेव्हा इथे भूमीला सुद्धा आता रागिनीच्या या वागण्याचं आश्चर्य वाटत असतं.